आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. 15 जिल्ह्यातल्या 73 मतदारसंघांसाठी 839 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात 11 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर 6,000 निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातल्या या मतदानात 1,17,00,000 महिलांसह एकूण 2,60,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चित्रपटगृहांमध्ये तंबाखूविरोधी संदेश प्रभावी ठरत आहेत आणि देशाला तंबाखूमुक्त करण्यासाठी संबंधित धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलं आहे. तंबाखूविरोधी चित्रपट आणि दूरचित्रवाणी फिल्म या संदर्भातल्या देशाच्या धोरणाबद्दलचा अहवाल आरोग्य विभागानं मुंबई आणि दिल्लीत सादर केला. तंबाखूविरोधी संदेश योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचले तर तंबाखूची सवय सोडण्यापर्यंतचा निर्णय घेतला जातो, असं या अहवालात म्हटलं आहे. सरकारनं बनावट कंपन्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. महसूल सचिव आणि कंपनी व्यवहार सचिवांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीत संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य असणार आहेत. परभणी जिल्ह्यात गर्भधारणा आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणारे सोनोग्राफी केंद्र अथवा व्यक्तीविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपये बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्हा आरोग्य केंद्राकडून ही माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्यस्तरावर बक्षीस योजना राबवण्यात येत असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जावेद अथर यांनी सांगितलं. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.